आताची सर्वात मोठी राजकीय घडामोड आपण बघतोय। भाजप अमित ठाकरेंना विधान परिषदेवरती पाठवण्याची शक्यता असल्याचं कळतंय। भाजपच्या कोट्यातनं राज्यपाल नियुक्त आमदाराची ऑफर देण्यात आलेली आहे असंही कळतंय। आपले प्रतिनिधी अभिषेक मुठाळ आपल्याला या नवीन अपडेटबद्दल माहिती देतील। अभिषेक, एकूण या संदर्भात जर पाहायचं तर या अगोदर देखील ही चर्चा आपल्याला होताना पाहायला मिळालेली होती। कुठेतरी विधान परिषदेवर अमित ठाकरे यांना पाठवलं जाणार, लोकसभेदरम्यान देखील ही चर्चा जी आहे ती होताना पाहायला मिळालेली होती। विधानसभा निवडणूक ही अमित ठाकरे यांच्याकडनं लढवण्यात आली आणि त्यानंतर एकूणच त्यांचा पराभव देखील आपल्याला होताना पाहायला मिळालेला होता। एकूण पुढचा जर का रणनीतीचा विचार करायचा तर कुठेतरी विधानसभा निवडणुका झाल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका देखील आपल्याला होताना पाहायला मिळणार आहेत आणि त्या दृष्टीनं कुठेतरी भाजप ही मनसेची साथ देखील आपल्याला घेताना पाहायला मिळेल आणि त्याच पार्श्वभूमीवर कुठेतरी वाटाघाटी होत आहेत का हा देखील प्रश्न उपस्थित होताना पाहायला मिळतो। विधान परिषदेच्या संदर्भात कुठेतरी जे राज्यपाल नियुक्त कोटा आहे त्यातनं अमित ठाकरे यांच्या निवडीची देखील शक्यता जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते। या अगोदर देखील पाहायचं तर काही राज्यपाल नियुक्त आमदार यांची देखील आपल्याला निवड होताना पाहायला मिळालेली होती। निवडणुकीच्या अगोदर ही संपूर्ण आपल्याला प्रक्रिया होताना पाहायला मिळालेली होती आणि त्यात काही जागा आता आपल्याला शिल्लक असल्याच्या पाहायला मिळतात आणि त्यामुळेच त्यातनं अमित ठाकरे यांची निवड देखील होण्याची शक्यता आहे। सोबतच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर कुठेतरी भाजपला मनसेची देखील साथ हवी आहे आणि त्या दृष्टीनं कुठेतरी प्रयत्न आपल्याला होताना पाहायला मिळू शकतो। यात काही जागा ज्या आहेत हे भाजप मनसेला देखील आपल्याला सोडताना पाहायला मिळू शकते। प्रामुख्यानं जर का पाहायचं तर मुंबई असेल किंवा मग नाशिक असेल, पुणे असेल, या काही जे पालिका आहेत तिथं चांगला आपल्याला दबदबा हा मनसेचा पाहायला मिळतो आणि त्या दृष्टिकोनातनं कुठेतरी चर्चा जी आहे ती आपल्याला होताना पाहायला मिळू शकेल। अमित ठाकरे विधान परिषदेवरती भाजपच्या कडनं जाणार का आणि कुठेतरी थेट युतीचे हे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दृष्टीने संकेत आहेत का हे आपल्याला कळेलच। धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।